काकू 50 घेऊ शकतो. मला वाटलं रोल. नमस्कार, मी प्रभाजी रामदार परदेशी, सामाजिक कार्यकर्ता. आज तुकाराम मुंढे साहेबांनी जे सुट्ट्या तेलावर बंदी आणलेली त्याचं आम्ही स्वागत करतो आणि ती बंदी अनेक वर्षापूर्वी यायला पाहिजे होती. आपलं दुर्भाग्य. परंतु शासनाला आम्ही सांगू इच्छितो की आपण पाहिलं असेल 35 ते 40% महिला या हातमजूर आहे. आदिवासी बांधवांची स्थिती आपल्याला माहिती आहे. फक्त कमवायचं आणि खायचं. त्यांच्या इथे दुसऱ्या दिवसासाठी सकाळी तेलाची व्यवस्था नसते, परंतु ते सुट्टा तेलच आणत असतात. 10-20 रुपयापासून आम्ही स्वतः पाहिलेलं 10-20 रुपयेचं तेलच आणता आदिवासी बांधव वगैरे असतील आणि इतर कामगार लोक असतील. परंतु शासनाला विनंती आहे की तातडीने आपण आपल्या परीने हे तेलाचे पाऊस 20 रुपये 30 रुपयापासून पाऊसाचीच शुद्ध पाऊस तयार करून देण्यात यावे अशी आम्ही शासनाला मागणी करतो आणि विनंतीही करतो की गोरगरीब जे मायबाप जनता आहे, जी अज्ञान जनता आहे आमची, त्याच्यासाठी शासनाने ही व्यवस्था करावी अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. अन्न औषध प्रशासन विभागाने सुट्टं तेल विक्रीस बंदी केलेली आहे. तर त्यांनी पहिले जे ग्राहकांना सुट्टं तेल उपलब्ध बाजारात होत होते ते आता उपलब्ध होत नाही. स्लम एरिया असल्या कारणाने गिराईक 10-20 रुपयाचे सुट्टं तेल मागता. तर शासनाने 50 ml 25 ml चे पाऊच उपलब्ध करून द्यावे ही शासनास विनंती आहे.